जय श्रीकृष्ण सर्वांना. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. सुरू करायचं ताई? होत आहे, सुरू करूयात. 25 पर्यंत मागच्या वेळेस झालेला आहे. आता आज 26वा श्लोक म्हणते आणि मग त्याचा अर्थ आपण हा. बघूया. अध्याय 13वा चालू आहे हो, आणि अध्याय 26वा श्लोक. 13वा हा. आणि 26वा श्लोक है ना. हं. तर 26वा श्लोक आहे. यावत् संजायते किंचित सत्वं स्थावर जंगमम क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगात तद्विद्धि भरतर्षभ. तर याचा साधक संजीवनी मधनं मी वाचतीये की हे भारतवंशात श्रेष्ठ असलेले अर्जुन, स्थावर आणि जंगम जेवढे काही प्राणी उत्पन्न होतात त्यांना तू क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाच्या संयोगाने उत्पन्न झालेले असे समज. सगळ्यांना ऐकायला येतंय ना? हो हो, येतोय, आवाज येतोय. हा. हा. हम्म. आता याची व्याख्या बघूया. यावत संजयते क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगात स्थिर राहणारे वृक्ष, लता, हरळी, बेत, वेळू, पर्वत इत्यादी जितके काही स्थावर प्राणी आहेत आणि चालणारे फिरणारे मनुष्य, देव, पशु, पक्षी, कीट, पतंग, मासा, कासव इत्यादी जितके काही जंगम प्राणी आहेत, थलचर, जलचर आणि नभचर जितके काही प्राणी आहेत ते सर्वच्या सर्व क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाच्या संयोगानेच उत्पन्न होतात असे आपल्याला भगवान सांगत आहेत. उत्पत्ती विनाशशील पदार्थ क्षेत्र आहेत आणि जो या क्षेत्राला जाणणारा, उत्पत्ती विनाशरहित तसेच नेहमी एक रस राहणारा आहे तो क्षेत्रज्ञ आहे. म्हणजे जो या क्षेत्राला जाणणारा, उत्पत्ती आणि विनाश त्याला नसतो, त्याला त्याला जन्म नाही आणि मरण नाही, तो नेहमी म्हणजे आहेच आहे, तो क्षेत्रज्ञ म्हणाला जातो. त्या क्षेत्रज्ञाच्या शरीराशी मी माझेपणाचा संबंध मानणे आहे. हाच क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचा संयोग आहे. या मानलेल्या संयोगाच्या कारणानेच या जीवाला स्थावर जंगम योनीत जन्म घ्यावा लागतो. याच क्षेत्र क्षेत्रज्ञाच्या संयोगाला पूर्वी 21व्या श्लोकात पण गुणसंगच्या पदाने सांगितलेले आहे. तात्पर्य काय? की निरंतर परिवर्तनशील प्रकृती आणि प्रकृतीचे कार्य शरीरादिशी तादात्म्य करून घेतल्याने स्वतः जीवात्मा सुद्धा आपल्याला जन्मणारा आणि मरणारा असा मानून घेतो. येथे संजायते पदाने सांगितला गेला जंगम प्राण्याच्या उत्पत्ती संबंधी विषय तर येथे संजयते पदाने सांगितला गेला आणि त्याच्या मृत्यूविषयी विचार पुढील श्लोकात सांगतील देव. तर याचा परिशिष्ट भाव असा आहे की याच्या अंतर्गत येथे यावत संजयते याचा परिशिष्ट याचा भाव असा आहे की जरायुज, अंडज, उद्भिद, स्वेदज, जलचर, नभचर, थलचर, मनुष्य, देव, पितर, भूत, प्रेत, पिशाच इत्यादी संपूर्ण प्राणी यावत संजायतेमध्ये सगळे जण येतात. आता भक्तीच्या प्रकरणात भगवंताने परा आणि अपरा या दोन्हींना आपली प्रकृती सांगून म्हटले आहे की या प्रकृतीच्या संयोगानेच संपूर्ण प्राणी उत्पन्न होतात आणि मीच संपूर्ण जगताचा प्रभाव आहे आणि प्रलय आहे. परंतु येथे ज्ञानाच्या प्रकरणात भगवंत म्हणतात की संपूर्ण प्राणी क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संयोगाने उत्पन्न होतात. तात्पर्य हे की भक्तीच्या प्रकरणात भगवंत आपल्याकडे दृष्टी करवतात आणि कारण भक्तांचा भगवंतावरच दृढ विश्वास असतो. त्याचे साधने आणि साध्य दोन्ही भगवंतच असतात. परंतु ज्ञानात भगवंत क्षेत्रज्ञाकडे दृष्टी करवतात की क्षेत्राशी तादात्म्य केल्यामुळेच तो जन्म मृत्यूरूपी बंधनात सापडलाय. म्हणजे देह स्वतःला आपण जे मानतो त्याच्यामुळेच आपण
जन्म मृत्यूच्या बंधनात सापडलो आहे. तर मग प्रश्न असा येतो की आकर्षण आणि मिलन सजातीयतेतच होतो, मग विजाती क्षेत्राशी, जडाशी क्षेत्रज्ञाचा, हे देह तर जड आहे आणि मग क्षेत्रज्ञ तर चेतन आहे, मग त्याचा दोघांचा संयोग कसा होईल? तर दोघांचा संयोग होऊ शकत नाही. परंतु परमात्म्याचा अंश असल्या कारणाने क्षेत्रज्ञात अशी शक्ती आहे की तो विजाती वस्तूलाही पकडू शकतो. म्हणजे देहाला तो पकडू शकतो, म्हणजे ते हे त्याच्यामध्ये आहे, शक्ती आहे. त्याच्याशी आपला संबंध तो मानू शकतो. त्याला ही स्वतंत्रता भगवंतानेच दिली आहे. परंतु त्याने या स्वतंत्रतेचा दुरुपयोग केला, अर्थात भगवंताशी संबंध न मानता जीवाने संसाराशी संबंध मानला, भगवंताशी संबंध मानला नाही आणि जन्म मरणाच्या चक्रामध्ये तो पडला. आता आपण 27वा श्लोक बघू. ताई प्रीतमं कशातून सर्वे वाचताय? अं? कोणत्या मी याच्यातून वाच? साधक संजीवनी मधनं वाचतीये मी. ओके ओके. हम्म. 27वा श्लोके समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यत्स्व विनश्यन्ते यः पश्यति स पश्यति. याचा अर्थ आहे की जो नष्ट होत असलेल्या संपूर्ण प्राण्यात परमेश्वराला नाशरहित आणि समरूपाने स्थित असलेला पाहतो, तोच वास्तविक योग्य रीतीने पाहतो. नष्ट होत असलेल्या संपूर्ण प्राण्यात परमेश्वराला पाहतो, तोच वास्तविक योग्य रीतीने पाहतो. याची व्याख्या आता सांगितली आहे की परमात्म्याला संपूर्ण प्राण्यांमध्ये सम म्हणण्याचे तात्पर्य, सर्वच प्राणी विषम आहेत, अर्थात स्थावर जंगम आहेत, सात्विक, राजस आणि तामस आहेत, आकृतीने लहान मोठे, उंच ठेंगणे, नाना वर्णाचे आहेत. अशा प्रकारे निरनिराळे जितके काही प्राणी आहेत त्या सर्व प्राण्यात परमात्मा समरूपाने स्थित आहेच आहे. ते परमात्मा कोणात लहान किंवा मोठे, कमी जास्त, की हत्ती मोठा तर त्याच्यामध्ये खूप मोठा आहे, तर असं नाहीये. छोटा प्राणी आहे तर त्याच्यामध्ये छोट्याने, सगळ्यामध्ये प्रत्येकामध्ये एक सारखं समरूपानेच तो स्थित आहे परमात्मा. तर संपूर्ण प्राणी उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय या 3 अवस्थेतून वाटचाल करतात. प्रलय, महासर्ग, प्रलय यातून जातात. उत्तम अधम गतीत आणि योनीत जन्माला येतात. अर्थात सर्व प्राणी कोणत्याही क्षणी स्थिर राहत नाही, परंतु परमात्मा त्या अस्थिर प्राण्यांमध्ये नित्य निरंतर एक रूपाने स्थिर राहतात. म्हणजे आपण चंचल असतो, आपण इकडे तिकडे जातो, सगळ्यांमध्ये असतो, पण परमात्मा स्थिर आहे, तो सगळ्यांमध्ये अचल रूपाने असतोच असतो. सर्व प्राणी स्वतःला कोणाचा ना कोणाचा ईश्वर अर्थात मालक मानतच राहतात, परंतु परमात्मा त्या संपूर्ण प्राण्यांचे तसेच संपूर्ण जड चेतन संसाराचे परम ईश्वर आहेत, हे आपल्याला जाणून घेतले पाहिजे. प्रतिक्षण विनाशाकडे वाटचाल करणाऱ्या प्राण्यांमध्ये विनाशरहित नेहमी एक रूप राहणाऱ्या परमात्म्याला जो जो निर्विकार पाहतो, तोच वास्तविक योग्य पाहतो. कारण परमात्म्याला तर काही विकार नाहीच आहे, तो निराकार आहे, निर्विकार आहे, तो निरंतर आहे, तर तोच वास्तविक योग्य रूपाने पाहतो. तात्पर्य, परिवर्तनशील शरीराशी संबंध जोडून जो स्वतः आपणाला पाहतो त्याचे पाहणे योग्य नाही, परंतु नेहमी जसेच्या तसे राहणाऱ्या परमात्म्याशी संबंध जोडून जो स्वतः आपल्याला अभिन्न रूपाने पाहतो त्याचे पाहणेच योग्य आहे. मागील श्लोकात भगवंतानी हे सांगितले होते की जितके प्राणी उत्पन्न होतात ते सर्व क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाच्या संयोगानेच उत्पन्न होतात, परंतु त्या दोन्हीपैकी क्षेत्र तर कोणत्याही क्षणी स्थिर राहत नाही आणि क्षेत्रज्ञ एक क्षणभरही बदलत नाही. म्हणून क्षेत्रज्ञापासून क्षेत्राचा जो निरंतर वियोग होत आहे
त्याचा अनुभव करून घ्यावा. तर ह्या श्लोकामध्ये भगवंत हे सांगत आहेत की उत्पन्न आणि नष्ट होणाऱ्या संपूर्ण विषम प्राण्यांमध्ये तो परमात्मा नाशरहित आणि समान रूपाने स्थित राहतात आणि त्याच्याशी आपल्याला एकतेचा अनुभव करून घ्यायचा आहे. परिशिष्ट भाव असा आहे की जसे आकाशात कधी सूर्याचा प्रकाश पडतो तर कधी अंधार पडतो, कधी धुसर पसरतं, कधी श्याम वर्णाचे ढग जमा होतात, कधी वीज चमकते, कधी पाऊस पडतो, कधी गारांचा वर्षाव होतो. असे अनेक प्रकारचे शब्द होतात, गर्जना होत असतात. परंतु आकाशाला त्याचा काही फरक पडतो का? आकाश तर जसेच जसे निरभ्र तसंच राहते. त्याच्यावरती सगळे जे येणारे आहे, वादळ आहे, विजा आहे, ते सगळे येत राहतात. पण आकाश तर आपल्या ठिकाणी स्थिरच असतो. ते जसे निर्लिप्त निर्विकार राहते, तसेच सर्वत्र परिपूर्ण असलेल्या सत्तेमध्ये कधी महासर्ग आणि महाप्रलय होत राहतो, कधी जन्म, कधी मृत्यू, कधी दुष्काळ पडतो, कधी भूकंप होतो, कधी युद्ध होतं. आता सध्या महापूर चाललाय तर महापूर येतो. परंतु सत्तेत तर त्याचा कोणताही फरक पडत नाही. केवढीही उलथापालथ हो, परंतु सत्ता जशीच्या तशी निर्लिप्त आणि निर्विकार राहते. ही निर्विकारता स्वाभाविक आहे, परंतु विकार कृत्रिम आहे, मानलेला आहे. बद्ध असो वा मुक्त, पापी असो वा धर्मात्मा, ही निर्विकार सत्ता दोन्हीच समान रूपाने स्थित असतेच असते. जसे गंगा निरंतर वाहत राहते, जिच्यावरून ती वाहते ती आधारशिला जशीच्या तशी स्थिर राहते. गंगाचीचे जल जल कधी स्वच्छ असते, कधी गढूळ होते, कधी जल कमी येते, कधी पूर येतो. सध्या खूप पूर आलेला आहे गंगेला. कधी तापलेल्या डोंगरावर वर्षाव झाल्याने जल गरम होते, कधी जल थंड असते. गंगोत्रीला अगदी बर्फासारखे थंड असते. कधी वेगाने वाहत असल्यामुळे आवाज करीत वाहते आणि कुठे शांत अगदी असते. परंतु आधारशिला जशी तर तशी असते. वरती त्या पाण्यावरती सगळा फरक होत राहतो, पण ज्याच्यावरती ती गंगा वाहतीये त्याच्यामध्ये काहीच फरक पडत नाही. त्याचप्रमाणे कधी धारेत मासे येतात, कधी साप येतात, कधी जंतू येतात, कधी लाकडाच्या फळ्या वाहत येतात, निर्माल्य येते, केर कचरा, कधी शेण प्रेत वाहत येते, कधी जिवंत व्यक्ती पोहत येतो. हे सर्व येऊन जातात, परंतु आधारशिला ज्याच्यावरती ती गंगा वाहती आहे, पाणी वाहतंय, ती तशीची तशी निर्विकार अचल राहते. तसेच संपूर्ण देश, काळ, वस्तू, व्यक्ती, क्रिया, अवस्था, परिस्थिती, घटना इत्यादी होत राहतात, निरंतर वाहत असतात. परंतु जी चिन्मय सत्ता आहे, जे चैतन्य सत्व आहे, परब्रह्म आहे, ते जसेच्या तसं अचल राहतं. परिवर्तन आणि विनाश देश, काळ इत्यादी मध्ये होत नसतो, स्वयं मध्ये नव्हे. ही पदे य पश्यतीच पश्यती, ही 5व्या अध्यायाच्या 5व्या श्लोकात साधनेच्या विषयात आले आहेत. आता भगवंत नष्ट होणाऱ्या संपूर्ण प्राण्यांमध्ये अविनाशी परमात्म्याला पाहण्याचे फल सांगत आहेत. आता आपण 28वा श्लोक बघू. समं पश्यन्नि सर्वत्र समवस्थितमीश्वरं न हिनस्त्यात्मनात्मानं ततो याति परां गतिम्. याचा अर्थ आहे, कारण सर्व ठिकाणी समरूपाने स्थित असलेल्या ईश्वराला समरूपाने पाहणारा मनुष्य आपणच आपल्याकडून आपली हिंसा करत नाही, म्हणून तो परमगतीला प्राप्त होतो. जो मनुष्य स्थावर जंगम चेतन प्राण्यांमध्ये, उत्तम आणि अधम योनींमध्ये तिन्ही लोकात समान रीतीने परिपूर्ण असलेल्या परमात्म्याला पाहतो, अर्थात त्या परमात्म्याशी आपल्या अभिन्नतेचा अनुभव करतो, तो आपल्याकडून आपली हत्या करत नाही. जो शरीराशी तादात्म्य करून शरीराच्या वाढीला आपली वाढ आणि शरीराच्या घटण्याला आपले घटणे असे मानतो आणि शरीराच्या आजारी होण्याला आपले आजार, की देहाला आजार आहे पण तो समजतो की मलाच आजार आहे, मला झालेला आहे. देहाला
आणि मला, आपल्या दोघांना असं वेगळं ठेवायचंय की देहामध्ये जो मी आत्मा आहे तो वेगळा आहे आणि देह तर जड आहे. तर शरीराच्या निरोगी होण्याला आपले निरोगी होणे, आणि शरीराच्या जन्मनाने आपले जन्मणे, आणि शरीराच्या मृत्यूने आपला मृत्यू होणे. देहाचा, वास्तविक पाहता देहाचा मृत्यू होतो. आत्मा तर जसाच्या तसा स्थिर असतोच असतो. तसेच शरीराच्या विकारांना आपले विकार मानतो, तो आपल्याकडूनच आपली हत्या करतो असे मानायला पाहिजे. अर्थात स्वतःला जन्म मरणाच्या चक्रामध्ये टाकतो. परंतु ज्याची दृष्टी शरीराकडून हटून केवळ सर्व व्यापक, सर्वांचे शासक परमात्म्याकडे वळते, तो मग आपली हत्या करत नाही. जो परमात्म्याला आपल्या ठिकाणी बघतो की मी काही नाही, जे काही आहे ते परमात्माच आहे, तो जन्म मरणाच्या चक्रात जात नाही. आणि संसार आणि शरीराच्या विकारांपासून पण दूर राहतो. तो हे नाही समजत की मला हे होत आहे, ते माझ्यामध्ये जे पंचमहाभूत आहे त्यांच्यामध्ये काही बिघाड झालाय, असं तो समजतो. आणि त्याला आपल्या देहापासून वेगळं समजतो की मी तर ह्या सगळ्याला जाणणारा, मी याच्यापासून वेगळा आहे, असं तो समजतो. आपल्या वास्तविक स्वतः आपली हत्या, अर्थात आपला अभाव कधी कोणी करूच शकत नाही, आणि आपला अभाव पण कधी होऊ शकत नाही. तसेच आपला अभाव करणे कोणी इच्छितही नाही. वास्तविक शरीराशी तादात्म्य करणे हीच आपली हत्या करणे आहे. देहाला मी समजणे हेच म्हणजे आपली हत्या करण्यासारखं आहे. आणि आपण आपल्याला जन्म मरणाच्या चक्रामध्ये, देह मी समजून आपण आपल्याला जन्म मरणाच्या चक्रात टाकत असतो. शरीराशी तादात्म्य करून जो उत्तम अधम योनीत भटकत होता, वारंवार जन्मतः मरत होता, तो जेव्हा परमात्म्याशी आपल्या अभिन्नतेचा अनुभव करून घेतो, तेव्हा तो परमगतीला, त्या परमात्म्यालाच तो प्राप्त होतो. तर आपल्याला शरीराशी तादात्म्य नाही करायचंय, आपल्याला परमात्म्याशी तादात्म्य करायचंय. तेव्हा आपण परमगतीला प्राप्त होऊ शकू. परमात्म तत्व तर सर्व देशात आहे, सर्व काळात आहे, संपूर्ण व्यक्तींमध्ये आहे, संपूर्ण वस्तूंमध्ये आहे, घटनेमध्ये, परिस्थितीमध्ये, क्रियेमध्ये, सर्वांमध्ये एक रूपाने, समान रीतीने, जसेच तसे परिपूर्ण आहेच आहे. जर अशा स्थितीत ते प्राप्त करणे कठीण आहे, तर मग सुगम काय आहे? जेव्हा इच्छा कराल तेव्हा प्राप्त होते. वास्तविक या संसाराचा आहेपणा दिसतो, तो संसाराचा नव्हे. संसार तर एक क्षणभर स्थिर राहत नाही. यामध्ये केवळ परिवर्तनच परिवर्तन आहे. हा केवळ परिवर्तनाचा पुंजका आहे. ज्यावेळी पंखा वेगाने फिरतो त्यावेळी केवळ एक चक्रच आपल्याला दिसतं. परंतु वास्तविक तेथे एक चक्र नसते, तर पंख्याचे पातेच आपल्याला चक्ररूपाने फिरताना दिसत असतात. त्याचप्रमाणे हा संसार नाही असताना पण आहे. म्हणजे हे सगळं मिथ्या आपल्याला समजायला पाहिजे की हा संसार जे पण, संसार म्हणजे परिवर्तन. परिवर्तन हा संसाराचा नियम आहे, आणि याच्यामध्ये परिवर्तन होतच राहते, आणि ते हे मायाचे आहे, ते मिथ्या आहे, हे आपल्याला समजून राहिले पाहिजे. कारण वास्तविक एक परमात्म तत्वच आहे जे नेहमी राहणार आहे. आपले शरीर पण आपण बघत असतो, लहान होतो, मोठे होतो, म्हातारे होतो, संपून जातं आपल्या पूर्ण आपलं जीवन समाप्त होऊन जातं. पण परमात्म तत्व कधी घट बड त्याच्यामध्ये झालेले दिसते का आपल्याला? तर कधीच नाही. जे दृश्य आहे ते अदृश्य आहे, म्हणून ते परमात्म तत्व नेहमी राहणार आहे. पण जे दृश्य आहे, आपण ज्याला बघू शकतो, ज्या संसाराला बघू शकतो, आपल्याला देहाला बघू शकतो, ते नेहमी नष्ट होणारे आहे, हे समजायला हवे. असा विचार करा की आता जितके शरीरादी दिसत आहेत, त्यांनी तेच लिहिलंय त्याच्यामध्ये की हे 100 वर्षापूर्वी होते का? तर नव्हते. पूर्वीही नव्हते, नंतरही राहणार नाही, आणि मध्यातही नाहीत. परंतु परमात्मा तर सृष्टीच्या पहिले पण होता. सच्चिद आनंद, म्हणून त्याला सच्चिद आनंद असं त्या परमात्म्याला म्हणतात, की जो पहिले पण होता, आज पण आहे आणि नंतर पण राहणार आहे. पण आपला देह, हा संसार, हे नेहमी राहणारे नाहीयेत. परंतु म्हणून संसाराचा जो आहेपणा दिसतो हा भ्रम आहे. परमात्म तत्व हेच आहे, रूपाने दिसत असते, परंतु त्या परमात्म तत्वाच्या सत्तेनेच हा असत संसार आपल्याला मोहामुळे सत्यासारखा दिसतो. आपण या संसाराला सत्य समजतो,
प्रत्येकाचं म्हणजे जे पण आपल्याला त्रास होतो, काही दुःख होतं, तर ते आपण समजतो माझ्या देहाला हे होऊन राहिलंय, मला हा त्रास होऊन राहिलाय. पण आपण हे समजायला पाहिजे की आपण त्या देहापासून वेगळे आहोत, हे आपल्याला आता समजायला हवं. जर मोह झाला नाही तर आपल्याला ते संसार पण दिसणार नाही. सगळी दूर आपल्याला एक परमात्मा तत्वच दिसेल. वासुदेव सर्वम. कारण परमात्माच होता, परमात्माच राहील, आणि दुसरा त्याच्याशिवाय कोणी नाहीच आहे. कारण सोन्याचं अलंकाराचं नेहमी दिलं जातं की सोनं तर आहे, सोन्याचे अलंकार आपण हात बांगड्या बनवतो, कानातले बनवतो, नेकलेस बनवतो. सोनाराला आपण विकायला गेलो तर सर्वात पहिले तो अलंकार बघणार नाही, तो त्याच्यामध्ये सोनेपणा किती आहे तेच तो बघेल. त्याला तो पूर्ण जाऊन टाकेल, पूर्ण शुद्ध सोनं करेल, आणि त्याचा जो भाव असेल तोच आपल्याला देईल. भलेही त्याचा सोन्याचं तुम्ही मूर्ती बनवून द्याल आणि त्याचा उंदीर बनवून द्याल, तर तो उंदराचे पैसे कमी देईल आणि मूर्तीचे पैसे जास्ती देईल असं होणार नाही. तो त्याला प्रत्येकामध्ये सोनं किती आहे तेच बघेल, आणि त्या हिशोबाने उंदीर जर का जास्ती वजनाचा असेल तर तुम्हाला उंदराचे पैसे जास्ती मिळतील. तर ते अलंकार तर केवळ म्हणण्यासाठी आहेत, तत्व तर ते सोनच आहे. त्याचप्रमाणे संसार केवळ म्हणण्यासाठी आहे, तत्वतः तर परमात्माच आहे. त्या परमात्म्याचा अनुभव करण्यातच मनुष्याच्या जन्माची सफलता आहे. आत्म्याला जो नाशवान संसाराला न पाहता सर्वत्र समान रूपाने परिपूर्ण असलेल्या परमात्म तत्वालाच पाहतो, तो आत्मघाती नसतो. अर्थात तो आपणच आपली हत्या करीत नाही, म्हणून तो परमगतीला म्हणजे मोक्षाला प्राप्त होतो. परंतु जो सर्व ठिकाणी परिपूर्ण असलेल्या परमात्म तत्वाला न पाहता संसार शरीर यालाच पाहतो, तो आत्मघाती म्हणवला जातो, आणि तो वारंवार जन्म मरण भोगत राहतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, याच्यामध्येच तो अडकलेला राहतो. प्रत्येक वेळी त्याला जन्म मरणाचं दुःख सहन करावं लागतं. म्हणून मनुष्याने आपणच आपला उद्धार करून घ्यावा, आपले पतन करून घेऊ नये. कारण ते सांगतात की जसे आरशात मुख नसूनही आपल्या प्रतिबिंबालाच आपण आपलं बिंब समजायला लागतो. आरशामध्ये काही खरोखर आपण नसतो आरशाच्या पाठीमागे. आपलं ते प्रतिबिंब असतं, पण आपल्याला ते वाटतं की आपणच स्वतः तिथे आहे. आणि स्वप्नात हत्ती नसतानाही आपल्याला हत्ती दिसत राहतो. त्याचप्रमाणे हे जग झाले, अरेचे झालेचे नाही त्याची वार्ता पुसती काय, हे समर्थ रामदासांनी म्हणून ठेवलंय. तर नसतानाही आपल्याला तो संसार दिसत राहतो. जर संसाराकडे दृष्टी राहिली नाही तर संसार आहे रूपाने दिसणार नाही, परमात्माच आहे रूपाने दिसेल. ही गोष्ट साधकाने दृढतेने मानून घ्यावी. मग तसे कदाचित आत्ता दिसणार नाही, परंतु पुढे पुढे जसा आपण अभ्यास करू, जसा अभ्यास आपण वाढवू, तर तसं आपल्याला ते त्या हिशोबाने आपल्याला दिसू लागेल. जसे आता साधक वृंदावनात बसला आहे, तर त्याला वृंदावनाचं स्मरण करावे लागणार नाही. झोपताना भोजन करताना प्रत्येक वेळी तो वृंदावनाला स्मरण करेन, कारण तो वृंदावनामध्येच आहे. या गोष्टीत त्याला संशय नसतो. अं, तर आत्ता जसं आपल्याला परमात्मा दिसला नाही, परंतु साधकाने असं दृढतेने समजून घ्यावे की आहे, तो परमात्मा आहेच आहे, माझ्यामध्ये तो आहेच आहे, संसार नाहीच आहे. तर पुढे त्याला तसा अनुभव येऊच लागेल. कारण मिथ्या वस्तू कुठपर्यंत टिकेल, त्याचा एक ना एक दिवस नाश होणारच आहे. टेबल आहे, त्याचा एक ना एक दिवस नाश होणारच आहे. पण सत्य वस्तू कधी पण लपून राहत नाही. आता आपण 29वा श्लोक बघत आहोत. प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः यः पश्यति तथात्मानम् अकर्तारं स पश्यति. याचा शब्दार्थ दिलाय, जो संपूर्ण क्रियेंना सर्व प्रकारे प्रकृतीद्वारेच केल्या जात असल्याचे पाहतो आणि स्वतः आपणाला अकर्ता पाहतो, म्हणजे अनुभव करतो, तोच यथार्थ पाहतो. जो अकर्ता म्हणून पाहतो, त्याचा अनुभव घेतो, तोच यथार्थ पाहतो.
वास्तविक चेतन तत्व स्वतः स्वाभाविक निर्विकार सम आणि शांत रूपाने स्थित असते. ते एकदम शांत आहे, निर्विकार आहे, त्याच्यामध्ये काहीच हालचाल नाहीये. ते चेतन तत्व आहेच आहे. त्या चेतन तत्वाची शक्ती परमात्मा स्वतः स्वाभाविक क्रियाशील आहे. तिच्यात निरंतर क्रिया होत असते. जरी प्रकृतीला अक्रिय आणि सक्रिय दोन अवस्था असणारी म्हणतात, तरी पण सूक्ष्म विचार केला तर प्रलय अवस्थेतही तिची क्रियाशीलता समाप्त होत नाही. जेव्हा प्रलयाचा आरंभ होतो तेव्हा प्रकृती अवस्थेकडे चालू लागते. अशा प्रकारे प्रकृतीमध्ये सूक्ष्म क्रिया चालतच असते. प्रकृतीच्या सूक्ष्म क्रियेलाच अक्रिय अवस्था म्हणतात. कारण या अवस्थेत सृष्टीची रचना होत नाही, परंतु जेव्हा सृष्टीची रचना होत असते तेव्हा सर्गाच्या आरंभापासून सर्गाच्या मध्यापर्यंत प्रकृती सर्गाकडे चालू लागते आणि सर्गाचा मध्यभाग आल्यावर प्रकृती प्रलयाकडे चालू लागते. अशा प्रकारे प्रकृतीच्या स्थूल क्रियेला सक्रिय अवस्था म्हणतात. जर प्रलय महाप्रलयात प्रकृतीला अक्रिय मानले जाईल तर प्रलय महाप्रलयाच्या आधी मध्य आणि अंत कसा होईल? हे तिन्ही तर प्रकृतीमध्ये सूक्ष्म क्रिया झाल्यानेच होत असतात. सूर्याचा उदय होतो, मग तो माध्यान्हाला येतो आणि मग तो अस्ताला जातो. तर यावरून असे वाटते की सकाळी सूर्योदय झाल्यावर प्रकाश माध्यान्हापर्यंत प्रकाश वाढत जातो आणि माध्यान्हापासून सूर्यास्तापर्यंत प्रकाश घटत जातो. सूर्यास्त झाल्यावर अर्ध्या रात्रीपर्यंत अंधार वाढत जातो आणि अर्ध्या रात्रीपासून सूर्योदयापर्यंत अंधार कमी होत जातो. वास्तविक प्रकाश आणि अंधाराची सूक्ष्म संधी मध्यान्ह आणि मध्यरात्रच आहे, परंतु ती सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी दिसत असते. या दृष्टीने प्रकाश आणि अंधाराची क्रिया समाप्त होत नाही, तर निरंतर ती होतच राहते. त्याचप्रकारे सर्ग, प्रलय आणि महासर्ग, महाप्रलयामध्येही प्रकृतीची क्रिया निरंतर होतच असते. प्रकृती आणि तिचे कार्य स्थूल सूक्ष्म कारण, शरीरात खाणे पिणे, चालणे फिरणे, उठणे हलणे डुलणे, झोपणे, चिंतन करणे, समाधिस्थ होणे इत्यादी ज्या काही क्रिया होतात त्या सर्व प्रकृतीद्वाराच होत असतात, स्वकडून नव्हे. कारण स्वमध्ये कोणतीही क्रिया ते अक्रिय आहे, त्याच्यामध्ये क्रिया होतच नसते. असे जो पाहतो अर्थात अनुभव करतो तोच वास्तविक योग्य रीतीने पाहतो. कारण असे पाहण्याने आपल्या अकर्तृत्वाचा अनुभव येतो, अकर्तेपणाचा अनुभव येतो. येथे क्रियेंना प्रकृतीकडून होत असल्याचे म्हटले आहे, कुठे गुणांकडून होत असल्याचे म्हटले आहे आणि कुठे इंद्रियांद्वारे होत असल्याचे म्हटले आहे. या तिन्ही गोष्टी एकच आहेत. प्रकृती सर्वांचे कारण आहे, गुण प्रकृतीचे कार्य इंद्रिये आहेत. म्हणून प्रकृती गुण इंद्रिये यांच्याकडून होणाऱ्या सर्व क्रिया प्रकृतीच्या होणाऱ्याच म्हटल्या जातात. कारण जितक्या काही क्रिया होतात त्या सर्वच्या सर्व प्रकृती विभागातच होतात, या जीवाचा काही हात नाहीये. संपूर्ण क्रिया प्रकृतीजन्यच असतात, म्हणून प्रकृती कधी चिन्मात्रही अक्रिय नसते आणि पुरुषात कधी किंचित मात्रही क्रिया होत नाही. म्हणून गीतेत आले आहे की तत्व जाणणाऱ्या सांख्ययोगी मी स्वयं लेश मात्रही काही करत नाही असा अनुभव करतो. म्हणजे जो पुरुष आहे तो कधीच काही करत नाही, अक्रिय असतो. जो परमात्मा आहे तो अक्रिय असतो आणि सगळं प्रकृतीमध्ये सगळं चालत असतं. आता आपण 30वा बघूया. यथा भूत पृथक् भावम एकस्थमनुपश्यति तत एव च विस्तारम ब्रह्म संपद्यते तदा. ज्यावेळी म्हणजे साधक प्राण्यांच्या वेगवेगळ्या भावांना एका प्रकृतीतच स्थिर असलेले पाहतो आणि त्या प्रकृतीपासूनच त्या सर्वांचा विस्तार पाहतो, त्यावेळी तो ब्रह्माला
प्राप्त होतो. प्रकृतीची दोन रूपे सांगितली आहेत, क्रिया आणि पदार्थ. क्रियेपासून संबंध विच्छेद करण्यासाठी हा 29वा श्लोक सांगितला. आता पदार्थापासून संबंध विच्छेद करण्यासाठी हा 30वा श्लोक त्यांनी सांगितला आहे. ज्यावेळी साधक संपूर्ण प्राण्यांच्या वेगवेगळ्या भावांना, अर्थात त्रैलोक्यात जितके जरायुज, अंडज, उद्भिज आणि स्वेदज, जे म्हणजे छोटे प्राणी, मोठे प्राणी, रेंगणारे प्राणी, पाण्यातले प्राणी, जलचर, थलचर, जे जे सगळे आहे, अंड्यातनं होणारे, वनस्पतींपासून होणारे, स्वेदज म्हणजे जे आपल्या याच्यापासून होणारे, घामापासून होणारे, आणि जरायुज म्हणजे जे प्रजनन ज्यांचं होतं, अशा प्राणी जे उत्पन्न होतात, त्या प्राणांचे स्थूल, सूक्ष्म आणि कारण शरीरांना एका प्रकृतीतच स्थित असलेले पाहतो. त्यावेळी तो ब्रह्माला प्राप्त होतो. म्हणजे जे लहान प्राणी आहे, मोठे प्राणी आहे, सगळ्यांमध्ये ते एकच तत्व भरलेले आहे, असे जो पाहतो तोच ब्रह्माला प्राप्त होतो. तर त्रैलोक्यातील स्थावर जंगम प्राण्यांची शरीरे, नाम, रूप, आकृती, मनोवृत्ती, गुण, विकार इत्यादी सर्व एका प्रकृतीपासूनच उत्पन्न होतात. फक्त त्यांचा आकार वेगवेगळा असतो. संपूर्ण प्राण्यांची शरीरे वेगळी असतात, प्रकृतीत स्थित राहतात आणि प्रकृतीमध्येच ती लीन होतात. कोणाचं आयुष्य 1 दिवसाचं असतं, कोणाचं 10 दिवसाचं असतं, कोणी वर्षभर राहतं, कोणी 12 वर्ष राहतात, कोणी 100 वर्ष राहतं. असं त्यांच्या त्यांच्या प्रकृतीमुळे त्यांना त्यांचं जीवन प्राप्त होत असतं. वास्तविक त्याला पूर्वी पासूनच परमात्म तत्व प्राप्त होते. केवळ प्रकृतीजन्य पदार्थाशी त्याने आपला संबंध मानल्यानेच त्याला आपल्या स्वरूपाचा अनुभव येत नव्हता. परंतु जेव्हा तो सर्वांना प्रकृतीतच स्थित असलेले आणि प्रकृतीपासूनच उत्पन्न होत असलेले पाहतो, तेव्हा त्याला आपल्या स्वतः सिद्ध स्वरूपाचा अनुभव येतो. त्यांनी आपल्याला हे समजलं पाहिजे आता, की जे पण प्राणी उत्पन्न होतात ते सगळे प्रकृतीपासूनच होतात ते, आणि त्यांच्यामध्ये पण तोच आत्मा आहे जो माझ्यामध्ये आहे. जसे पृथ्वीपासून उत्पन्न होणारी स्थावर जंगम जितकी शरीरे आहेत, तसेच त्या शरीरांमध्ये जे काही परिवर्तन होत असते, रूपांतर होत असते, त्या सर्व पृथ्वीवरच होत असतात. त्याचप्रमाणे प्रकृतीपासून उत्पन्न होणारे जितके गुण, विकार आहेत, तसेच त्यामध्ये जे काही परिवर्तन होत असते, घट वाढ होत असते, ती सर्वच्या सर्व प्रकृतीतच होत असते. तात्पर्य, जसे पृथ्वीपासून उत्पन्न होणारे पदार्थ पृथ्वीतच स्थिर राहत असल्याने आणि पृथ्वीतच लीन होणारे सर्व संसार प्रकृतीतच स्थित राहत असल्याने प्रकृती रूपच आहे. अशा प्रकारे स्थावर जंगम प्राण्यांच्या रूपात जे चेतन तत्व आहे ते निरंतर परमात्म्यामध्ये स्थित राहत असते. जसं म्हटलं तसं लहान मुंगी असो की मोठा हत्ती असो, सगळ्यामध्ये एकच परमात्म तत्व भरलेले आहे. असा नियम आहे की प्रकृतीशी आपला संबंध मानल्यामुळे स्वार्थ बुद्धी, भोग बुद्धी इत्यादीने प्राण्यांना वेगवेगळ्या भावाने पाहल्यास आपण प्रत्येकाला वेगवेगळ्या भावाने बघतो, म्हणून राग द्वेष उत्पन्न होतात. त्यांच्याविषयी आसक्ती असल्याने त्यांच्यात गुण दिसतात. कोणाला कुत्रा आवडतो, कोणी कुत्र्याला आपल्या जवळ ठेवतात, आपल्या जवळ अगदी बसवतात. पण दुसऱ्यांना कोणाकोणाला कुत्र्याचा फार तिटकारा असतो की नको, हा भोगतो, हा चावेल. द्वेष असल्याने त्याच्यामध्ये दोष दिसतात. अशा प्रकारे दृष्टीपुढे राग द्वेष रूपी पडदा आल्याने वास्तविकतेचा अनुभव येत नाही. पण त्याच्यामध्ये प्रत्येकाने तो परमात्माच बघितला पाहिजे, की जो माझ्यामध्ये आहे तो पण तोच त्याच्यामध्ये पण आहे. परंतु जेव्हा साधक आपले म्हणावेले जाणारे स्थूल सूक्ष्म कारण शरीरासहित संपूर्ण प्राण्यांच्या शरीरांची उत्पत्ती, स्थिती आणि विनाश याला प्रकृतीतच पाहतो, तसेच आपल्यात त्याचा अभाव पाहतो, तेव्हा त्याच्या दृष्टीपडून राग द्वेषाचा पडदा हटतो आणि त्याला स्वतः सिद्ध परमात्म तत्वाचा अनुभव होतो. म्हणून आमच्या कडे म्हणजे आमच्या गुरु घरी असं आहे की लहान असो मोठं असो, लहान मुलं असलं तरी त्याला नमस्कार करायचा, मोठा असला तरी नमस्कार करायचा, म्हातारे असले तरी त्यांना नमस्कार, म्हणजे प्रत्येकामध्ये आत्मतत्व बघूनच त्यांना नमस्कार करायचा.
कारण सगळ्यामध्ये तेच एक तत्व आहे. लहान मोठा फक्त शरीराचा आकार असतो, पण परमात्म तत्व तर सगळ्यांमध्ये एकच आहे. भक्तीच्या प्रकरणात भगवंताने संपूर्ण भाव आपल्यामध्येच सांगितलेला आहे. परंतु ज्ञानाच्या प्रकरणात संपूर्ण भाव प्रकृतीत सांगितले आहे. तात्पर्य असे आहे की जिथे सत असत याचा विभाग केला आहे, तेथे सर्व भाव असत यात सांगितले आहे. आणि जेथे समग्राचा विषय सांगितला आहे, तेथे सर्व भाव आपल्यातच सांगितले आहेत. समग्रात सत असत सर्व काही परमात्माच आहेत. सदसच्चाहम 22व्या श्लोकात ज्याला देहाच्या पलीकडे असलेले सांगितले, त्या ज्याला ब्रह्मप्राप्ती होते असे सांगितले, त्या पुरुषाच्या वास्तविक स्वरूपाचे वर्णन आता पुढील श्लोकामध्ये आपण बघू. आता 31वा श्लोक आहे. अनादित्वान् निर्गुणत्वात् परमात्मायमव्ययः शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते. हे कुंतीनंदन, हा पुरुष स्वतः अनादी असल्यामुळे आणि गुणरहित असल्यामुळे अविनाशी परमात्मा स्वरूपच आहे. हा शरीरात राहत असूनही काही करीतही नाही आणि लिप्तही होत नाही. याच अध्यायाच्या 19व्या श्लोकात ज्याला अनादी म्हटले आहे, त्यालाच येथेही अनादित्वात पदाने अनादी म्हटले आहे. अर्थात हा पुरुष आदिरहित आरंभ आहे. आता प्रश्न असा होतो की येथे तर प्रकृतीलाही अनादी म्हटले आहे, तर मग प्रकृती आणि पुरुष दोघात काय फरक झाला? तर याच्या उत्तरामध्ये भगवंत आपल्याला सांगत आहेत, निर्गुणत्वात अर्थात हा पुरुष गुणरहित आहे. प्रकृती तर अनादी आहे, परंतु ती गुणरहित नाही, तर गुण आणि विकार असणारी आहे. म्हणजे तिच्यामध्ये गुण आणि विकार आहे. आणि परमात्म्यामध्ये तर काही गुण नाही, काही विकारही नाही, काहीच नाहीये त्याच्यामध्ये. तिच्यापासून सात्विक, राजस, तमस हे 3 गुण तसेच विकार उत्पन्न होतात. म्हणजे आपला जो देह बनला तो पंचमहाभूतांनी आणि 3 गुणांनी, असा अष्टधा प्रकृतींनी तो निर्माण झाला आहे. परंतु पुरुष म्हणजे जो परमात्मा आहे, तो या 3 गुण आणि विकारांपासून सर्वथा रहित आहे. असा हा पुरुष साक्षात अविनाशी परमात्मा स्वरूप आहे. अर्थात हा पुरुष विनाशरहित परम शुद्ध आत्मा आहे. शरीरस्थोपी कौंतेय न करोति न लिप्यते. हा पुरुष शरीरात राहत असूनही काहीही करत नाही आणि कुठल्याही कर्माशी लिप्तही होत नाही. तो नुसता दृष्ट आणि साक्षी भावाने सगळं बघत असतो. आपण आपल्या विवेक आणि विचाराने आपण जे कार्य करतो ते आपण आपल्या विवेक आणि विचाराने करतो, पण तो अलिप्त असतो. तो काहीही करत नाही आणि काहीही त्याचा संबंध कुठल्याही कार्याशी नसतो. वर्तमान काळी तो काही करत नाही, भविष्यातही काही करू शकणार नाही आणि पहिले पण त्याने काही केलेलं नाही. अर्थात हा पुरुष नेहमीसाठीच प्रकृतीशी निर्लिप्त आणि असंग आहे. तसेच गुणरहित आणि अविनाशी आहे. याच्यात कर्तृत्व आणि भोक्तृत्व नाहीच. येथे शरीरस्थोपी हे जे सांगितलं आहे, तर त्याचा तात्पर्य हा की पुरुष ज्यावेळी आपल्या शरीरात स्थित समजून स्वतःला कर्माचा कर्ता आणि सुखदुःखाचा भोगता मानतो, त्यावेळीही वास्तविक हा तटस्थ प्रकाश मात्रच असतो. सुखदुःखाचे भान याच्यापासूनच होत असते, म्हणून याला प्रकाशक म्हणू शकतो. परंतु याच्यात प्रकाशक धर्म नाही. म्हणजे त्याच्या चेतनेमध्ये सगळं हो, त्याच्या त्याच्या प्रकाशामध्ये सगळं कार्य आपण करत असतो, पण तो करणाऱ्यापासून वेगळा असतो. करतो आपण म्हणजे त्याच्या प्रकाशात आपण करत असतो, पण तो नेहमी निर्लिप्तच राहतो. अनादी काळापासून स्वतःला शरीरात स्थिर असलेला मानणारा प्रत्येक मुंगी पासून ब्रह्मदेवापर्यंत प्राणी स्वरूपाने नेहमीसाठीच निर्लिप्त आणि असंग आहे.
त्याची शरीराशी कधीही एकता झाली नाही, जसे आपण आता विचार केला. कारण शरीर तर प्रकृतीचे कार्य असल्यामुळे नेहमी प्रकृतीच स्थित असते आणि स्वपरमात्म्याचा अंश असल्याने नेहमीच परमात्म्यातच स्थिर राहत असतो. स्व परमात्म्यापासून कधी वेगळा होऊच शकत नाही. शरीराशी एकात्मता मानली तरीही शरीराशी कितीही मिसळून गेला तरी शरीराला आपले स्वरूप मानले तरी त्याची निर्लिप्तता कधी समाप्त होत नाही. तो स्वरूपाने नेहमीसाठी निर्लिप्त राहतो. आपण आपल्या शरीराला आपलं मानतो की मी देह आहे, माझा देह आहे, हे आपण मानत राहतो. पण तो नेहमी निर्लिप्तच असतो. आपल्या निर्लिप्ततेचा अनुभव झाला नाही तरी त्याच्या स्वरूपात काही विकृती येत नाही, त्याला त्याचा काही फरक पडत नाही की तुम्ही मला माना अथवा न माना. म्हणून त्याने आपल्या स्वरूपाने कधीही काही केलेले नाही आणि काही करीतही नाही. तसेच तो स्वतः कधी लिप्त पण होत नाही आणि लिप्त तो कधी झाला पण नाही आणि लिप्त कधी होणारही नाही. जरी पुरुष स्वतःला शरीरात स्थित मानल्यानेच कर्ता आणि भोक्ता बनत असतो तरीही तो तसा नाही. कर्ता आणि भोक्ता आपलं अंतःकरण आहे. तो तो परमात्मा आहे, तो कधीच याचा होत नाही. पुरुष कर्ता भोगता नाही. तो शरीरामध्ये असला तरी पण तो नाही. म्हणून पुरुषाला मग प्रकृतीत स्थित म्हणा किंवा शरीरात स्थित म्हणा, एकच गोष्ट आहे. एका शरीराशी संबंध होण्याने संपूर्ण प्रकृतीशी, संपूर्ण शरीराशी संबंध होतो. वास्तविक पुरुषाचा संबंध व्यष्टी शरीराशीही नाही आणि समष्टी प्रकृतीशीही नाही. आपला संबंध शरीराशी मानल्यानेच तो आपल्याला कर्ता भोगता मानतो. वास्तविक तो कर्ता नाही आणि भोगताही नाही. पुरुष तर अनादी आहे, परंतु शरीर हे आदी आपल्याला आत्ता मिळालेले आहे. पुरुष तर निर्गुण आहे, परंतु शरीर तर गुणांनी, सत्व रजतम या गुणांनी भरलेले आहे. पुरुष परमात्मा आहे, परंतु शरीर तर अनात्मा आहे, जड आहे. पुरुष अव्यय आहे, परंतु शरीर तर नाशवान आहे, याचा नाश होणारच आहे एक ना एक दिवस. अर्थात तो शरीराशी सर्वथा असंबद्ध असतो. कारण शरीराचा संबंध तर संसाराशी आहे, परंतु पुरुषाचा संबंध परमात्म्याशी आहे. म्हणून वास्तविक पुरुष कधी शरीरस्थ होऊ शकत नाही. परंतु या वास्तविकतेकडे लक्ष नसल्यामुळे मनुष्य त्याला शरीरस्थ असलेला मानतो. जसे घरामध्ये राहूनही आपण घरापासून वेगळे आहोत, तसेच शरीरात राहत असलेले मानल्यावरही आपण शरीराहून वेगळे राहतो. हे आपल्याला आता समजून घ्यायचंय की जसं आपण या घरामध्ये राहतोय तर घर घर म्हणजे मी नाही झालोय, तर हे शरीर म्हणजे मी नाही झालोय. या शरीरापासून मी वेगळं आहे, हे आपल्याला आता समजून घ्यायचं आहे. जर सत्स्वरूप करताही नाही, कारण मीपणा तर प्रकृतीचे कार्य आहे. ते प्रकृतीहून अतीत असणे कसे संभव आहे? जर स्वरूपात करतेपणा असता तर तो कधी मिटला नसता, कारण स्वरूप अविनाशी आहे. म्हणून भगवंत जेथे स्वरूपात करतेपणाचा निषेध केला आहे. वास्तविक जो भोगता होतो तोच करता असतो, जो करता असतो तो भोगता असतो आणि जो भोगता असतो तो करता असतो. आता असा विचार करायला पाहिजे की भोगता कोण आहे? तर भोगता सतही नाही आणि असतही नाही. सत भोगता होऊ शकत नाही, कारण सत यात कधी अभाव होतच नाही. नाभावो विद्यते सतः. परंतु भोगतेपणाचा अभाव होतो. असत भोगताही होऊ शकत नाही, कारण असतला सत्ताच नाही. असत यात चेतनही नसते, म्हणून त्यात भोगतेपणाची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. करतेपणा आणि भोगतेपणा सत मध्येही नाही आणि असत मध्येही नाही. सत असतच्या संयोगातही करतेपणा आणि भोगतेपणा नाही. कारण जसे दिवस आणि रात्रीचा संयोग असंभव आहे, तसेच सत आणि असतचा संयोग ही असंभव आहे.
म्हणून कर्तेपणा आणि भोगतेपणा केवळ मानलेला आहे. जेव्हा साधक विवेकपूर्वक शरीराशी संपूर्णपणे संबंध विच्छेद करतो, अर्थात मी माझेपणा समाप्त करतो, तेव्हा करताही राहत नाही आणि भोगताही राहत नाही, तर एक चिन्मय सत्ता राहते. अशा प्रकारे आपल्यात कर्तेपणाचा आणि भोगतेपणाच्या अभावाचा अनुभव झाल्यास साधक मुक्त होतो, की मी करताही नाही आणि मी भोगताही नाही. हे आपण विचार केला तर आपण मुक्तच राहू. आता 32वा श्लोक आहे. यथा सर्वगतं सौक्ष्म्यात् आकाशं नोपलिप्यते सर्वत्रावस्थितो देहे तथात्मानोपलिप्यते. जसे सर्व ठिकाणी व्याप्त असलेले आकाश अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे कुठेही लिप्त होत नाही, तसेच सर्व ठिकाणी परिपूर्ण असलेला आत्मा कोणत्याही देहात लिप्त होत नाही. तर येथे व्यक्तिक्रम ठेवण्यात भगवंताचा कोणचा भाव आहे ते असे सांगतायत, की याचं उत्तर ते सांगतायत की जरी कर्तृत्वानंतरच भोक्तृत्व येत असते, अर्थात कर्म केल्यानंतरच त्या कर्माच्या फलाचा आम्हाला भोग मिळतो, तरी मनुष्य जे काही कर्म करतो प्रथम कोणत्या तरी फलाचा उद्देश मनात ठेवूनच करत असतो. की मला आता जेवायचंय म्हणून मी स्वयंपाक करते. तर त्या आपल्याला त्याचं फल मिळायला पाहिजे म्हणून आपण स्वयंपाक करतो, की आपल्याला भूक लागलीये, जेवायचंय. तर त्यानुसार आपण काम करतो. तर या दृष्टीने भगवंत येथे सर्वात प्रथम भोक्तृत्वाचा निषेध करतात. भोक्तृत्वाचा त्याग झाल्यास कर्तृत्वाचा त्याग आपोआप होतो. आता अर्थात फलेच्छेचा त्याग झाल्यास क्रिया केल्यानंतरही कर्तृत्व येत नाही. आकाशाचे कार्य काय आहे, की वायू, तेज, जल आणि पृथ्वी आकाशाचे. म्हणून आकाश आपले कार्य वायू इत्यादी चारी भूतांमध्ये व्यापकपणाने पसरलेले आहे. परंतु हे चारही आकाशाच्या अंतर्गत येतात. परंतु आकाश या चारीच्या अंतर्गत येत नाही. याचे कारण हे की आकाशापेक्षा हे चारही स्थूल आहेत, आकाश यांच्यापेक्षा सूक्ष्म आहे. हे चारही सीमित आहेत, शांत आहेत आणि आकाश असीम आहे, अनंत आहे. या चारही भूतांमध्ये विकार होतात, परंतु आकाशात विकार कधीच होत नाही. जसे आकाश, वायू इत्यादी चारही भूतात राहतात, त्याच्याशी लिप्त होत नाही, तसेच सर्वत्र सर्व शरीरात राहणारा आत्मा आकाशाप्रमाणे त्यांनी सांगितलंय की हे चारी भूत त्याच्यामध्ये असतात आकाशामध्ये, तरी तो कशामध्येच लिप्त होत नाही. त्याचप्रमाणे सर्व शरीरामध्ये हा आत्मा असतो, पण त्या कोणत्याही शरीराशी तो आत्मा लिप्त होत नाही. आत्मा सर्वात परिपूर्ण राहत असूनही कोणातही मिसळत नाही. तो सदा सर्वथैव निर्लिप्तच राहतो. कारण आत्मा स्वतः नित्य, अचिंत्य आणि अविकारी आहे. तसेच या अविनाशी आत्म्याने हा संपूर्ण संसार व्याप्त केलेला आहे. कारण चिन्मय सत्ता तर एकच आहे, परंतु अहंतेमुळे ती वेगवेगळी दिसते. अपरा प्रकृतीचा अंश अहम म्हणजे मी आहे, याला पकडल्यामुळेच हा जीव अंश म्हणविला जातो. जर हा अहमला पकडणार नाही तर मग एकच सत्ता राहते, की मी नाहीच आहे कोणी, जे काही आहे ते ती सत्ताच आहे. ती चिन्मय सत्ता सर्व कल्पनेचा आधार, अधिष्ठान, प्रकाशक आणि आश्रय आहेत. त्या सत्तेत एक देशीयपणा नाही. ती चिन्मय सत्ता सर्व व्यापक आहे. संपूर्ण सृष्टी त्या सत्तेच्या अंतर्गत आहे. सृष्टी तर उत्पन्न आणि नष्ट होत राहते, परंतु सत्ता जशीच्या तशीच राहते. तात्पर्य हे आहे की चिन्मय सत्ता शरीरस्थही नाही आणि प्रकृतीस्थही नाही, तर आकाशासारखी ती सर्वत्र स्थित आहे आणि तेच परमात्म तत्व आहे. तात्पर्य हे आहे की सर्व देशीय सत्ता एकच आहे, तीच योग्यांचा योग आहे,
तीच ज्ञानांचे ज्ञान आहे आणि तेच भक्तांचे भगवंत आहेत. साधकाने लक्ष निरंतर त्या सत्तेकडेच ठेवायला हवे. साधकाने फार विशेष याच्यामध्ये लक्ष द्यायला हवे आणि सावधानीपूर्वक सुख लोलुपतेपासून स्वतःला वाचवायला हवे. आता पुढील श्लोकात भगवंत सांगत आहेत. 33वा श्लोक. यथा प्रकाशयत्येक कृत्स्नल्लोकमिमं रविः क्षेत्रं क्षेत्री तथा तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत. हे भरत वंशोद्भव अर्जुन, जसा एकच सूर्य या संपूर्ण संसाराला प्रकाशित करतो, तसेच क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा संपूर्ण क्षेत्राला प्रकाशित करत असतो. डोळ्यांनी दिसणाऱ्या या संपूर्ण संसाराला, संसारातील संपूर्ण पदार्थांना एक सूर्यच प्रकाशित करत असतो आणि संसाराच्या संपूर्ण क्रिया सूर्यप्रकाशाच्या अंतर्गतच होत असतात. परंतु सूर्याचं ठिकाणे मी सर्वांना प्रकाश देतोय असा अहंभाव कधीच त्याच्यामध्ये येत नाही, की मी येतोय म्हणून दिवस उगवतोय, माझ्या प्रकाशात सगळेजण काम करतात, तो तसा येतो जातो, सगळं त्याच्या ह्याने करत असतो. पण असं त्याच्यामध्ये तो आपला कर्तृत्व भाव त्याच्यामध्ये घेत नाही. य- सूर्याप्रमाणे एकच क्षेत्री म्हणजे आत्मा, क्षेत्रज्ञ आत्मा संपूर्ण क्षेत्रांना प्रकाशित करत असतो. अर्थात सर्व क्षेत्रात करविणे पुरी रूपी संपूर्ण क्रिया क्षेत्रीच्या प्रकाशातच होतात. परंतु क्षेत्री या क्रियेला करविणे यास कारण बनत नाही. म्हणजे जो क्षेत्रज्ञ आहे तो हा अहंभाव घेतच नाही की मी हे सर्व सर्व करून राहिलोय. सूर्य तर केवळ स्थूल संसारच प्रकाशित करत असतो आणि त्याच्या प्रकाशात स्थूल संसाराच्याच क्रिया होतात. परंतु क्षेत्री जो आत्मा आहे तो स्थूल क्षेत्रालाच प्रकाशित करत नाही, तर तो स्थूल सूक्ष्म कारण या तिन्ही क्षेत्रांना तो प्रकाशित करत असतो. तसेच त्याच्या प्रकाशात तिन्ही शरीरांच्या संपूर्ण क्रिया होतात. जसे संपूर्ण संसाराला प्रकाशित करीत असूनही सूर्याचे ठिकाणी अभिमान निर्माण होत नाही, तसेच संपूर्ण क्षेत्रांना प्रकाशित करणे त्यांना सत्ता स्फूर्ती देत असूनही क्षेत्रीच्या ठिकाणी अभिमान कर्तृत्व येत नाही. तो कशामध्येच भेद करत नाही की मी यांना प्रकाशित करतो त्यांना नाही करणार. तो नेहमी निर्लिप्त असंग असाच राहतो, प्रत्येकामध्ये एकसारखा असतो. कोणतीही क्रिया तसेच वस्तू आश्रयाशिवाय बनत नाही आणि कोणतीही प्रतीती प्रकाशा वाचून होत नाही. जसा सूर्य संपूर्ण जगताला प्रकाशित करतो आणि त्याच्या प्रकाशात संपूर्ण शुभाशुभ क्रिया होतात, परंतु जसं सांगितलं आत्ताप्रमाणे तो त्याचा करताही बनत नाही किंवा त्याचा भोगताही बनत नाही, की मी हे करतोय म्हणून तुझ्या प्रकाशामध्ये हे वाईट कृत्य घडलं तर त्याचा तो भोगता बनेल. तर तसंही नाहीये, तो करताही नाही आणि भोगताही नाही, तो त्याचा प्रकाश देण्याचं काम करत असतो. तसेच तसंच आत्मा पण कशामध्येही लिप्त होत नाही. अर्थात कोणाच्याही कर्तृत्वात नाही आणि भोक्तृत्वातही नाही. तात्पर्य असे आहे की स्वयंमध्ये प्रकाशत्वाचा अभिमान नसतो. करण्याची जबाबदारी त्याच्यावरच पडते जो काही करू शकतो. जसे केवढाही चतुर चित्रकार असो, सामग्री विना रंग ब्रश इत्यादी सगळं सामान तर त्याला हवं, तेव्हाच तर तो चित्र बनवू शकतो. याच्याशिवाय तो चित्र बनवू शकणार नाही. तसेच पुरुष प्रकृतीच्या साह्याविना काहीही करू शकत नाही. म्हणून पुरुषावर काही करण्याची जबाबदारी जबाबदारी त्यांनी घेतलीच नाही. आपल्यावर सगळं प्रकृतीवरती त्यांनी टाकून दिलंय. असा सर्वांचा अनुभव आहे की शरीराविना आपण काही करू शकतच नाही. म्हणून काही ना काही करण्यातच शरीराचा उपयोग आहे. जर आपण काहीही करू इच्छिले नाही तर मग शरीराचा काय उपयोग आहे? काही उपयोग नाही. जर आपण काहीही पाहू इच्छिले नाही तर आपल्या नेत्रांचं काय काम आहे?
हाताने काही क्रिया नाही केली तर हातांचे काय काम आहे? चाललोच नाही तर पायाचे काय काम आहे? तर आपले शरीर आणि त्याच्याद्वारे होणाऱ्या क्रिया संसाराच्या कामी येतात. आपले स्वरूप चिन्मय सत्ता मात्र आहे, म्हणून त्याच्यासाठी शरीर आणि त्याच्या क्रिया काही कामाला येत नाही. चिन्मय सत्ता मात्रेत कोणतीच उणीव येत नाही. ते सर्वथा पूर्णच आहे. जसे शरीराला याचे अवयवांची गरज असते तसे त्याला त्याची गरज नसते. म्हणून आपल्याला आपल्यासाठी काही नको. चिन्मय सत्तेशिवाय दुसरे काही नाहीच. कारण सत्ता एकच होऊ शकते, दोन होऊ शकतच नाही. म्हणून आपल्याला कोणत्याही जोडीदाराची गरज नाही. अशा प्रकारे क्रियेशीही संबंध कर्तृत्व नसावा, अप्राप्त वस्तूशीही संबंध नसावा आणि प्राप्त वस्तूशीही संबंध ममता नसावी. कोणाशीही मोह ममता ठेवायचीच नाही. म्हणजे प्रकृतीशी तादात्म्य राहणार नाही. आणि प्रकृतीशी तादात्म्य न राहिल्यास प्रकृतीत क्रिया तर होत राहतील, परंतु कर्ता आणि भोगता कोणी राहणार नाही. आता भगवंत आणि क्षेत्रज्ञाच्या विभागाला जाणण्याचे फल सांगून हे आता हा अध्याय समाप्त होईल. तर शेवटला श्लोक आहे, क्षेत्र क्षेत्रज्ञयोरेवम अंतरज्ञान चक्षुषा भूत प्रकृती मोक्षेंच ये विदुर्यान्ति ते परम. अशा प्रकारे जे ज्ञानरूपी नेत्रांनी क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाच्या विभागाला तसेच कार्यकारण सहित प्रकृतीहून स्वयंला वेगळे जाणतात ते परमात्म्याला प्राप्त होतात. आता परमात्म्याला कसं प्राप्त व्हायचं त्याचं त्यांनी सांगितलं आहे. ज्ञानमार्ग विवेकापासून आरंभ होतो आणि वास्तविक विवेकातच बोध समाप्त होतो. वास्तविक विवेक झाल्यास प्रकृतीशी संपूर्णपणे संबंध विच्छेद होऊन स्वतः सिद्ध परमात्म्याची प्राप्ती होते. हे याच्यामध्ये आपल्याला सांगितलं आहे. तर सत असत, नित्य अनित्य, क्षेत्र क्षेत्रज्ञ याला वेगवेगळे जाणणे याचे नाव विवेक आहे. आपले जे ज्ञान चक्षु आहे, आपले हे चक्षु तर जे बाहेरचं बघणार असतात, पण यांना जो प्रकाश देणारा आतमध्ये ज्ञान चक्षु आहे तो विवेक आहे. हे क्षेत्र विकारी आहे, कधीही एकरूप राहत नाही. ते प्रत्येक क्षणाला परिवर्तित होत राहते. असा कोणताही क्षण नाही की ज्यावेळी हे स्थिर राहत असते. परंतु या क्षेत्रामध्ये राहणारा, याला जाणणारा क्षेत्रज्ञ नेहमी एकरूप असतो. क्षेत्रज्ञात कधी परिवर्तन झाले नाही आणि होणारही नाही. अशा प्रकारे जाणणे आणि याचा अनुभव घेणे हेच ज्ञानचक्षुने क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाच्या विभागाला जाणणे असते. वास्तविक विवेक अर्थात बोध झाल्यास भूत आणि प्रकृतीशी अर्थात प्रकृतीच्या सर्व कार्यांशी तसेच प्रकृतीशी संबंध विच्छेद होतो. प्रकृतीशी संबंध विच्छेद झाल्यास अर्थात प्रकृतीशी असलेल्या आपल्या वेगळेपणाचा योग्य अनुभव झाल्यास साधक परमात्म तत्वालाच प्राप्त होतो. ज्ञानमार्गात देहाभिमानच पूर्व मुख्य बाधा आहे. देहाचा अभिमान जो घेईल तो तीच सर्वात मोठी बाधा आहे. ही बाधा समाप्त करण्यासाठी भगवंतांनी याच अध्यायाच्या आरंभी इदम शरीरम पदांनी शरीराहून क्षेत्र आपला क्षेत्रज्ञ वेगळेपणाचा अनुभव करण्यासाठी म्हटले आणि दुसऱ्या श्लोकात क्षेत्र क्षेत्रज्ञ योर ज्ञानम पदाने क्षेत्र क्षेत्रज्ञाच्या ज्ञानाला वास्तविक ज्ञान म्हटले आहे. आता आता परत म्हणतात ते की क्षेत्रज्ञानेच परमात्म्याला विमुख होऊन परमात्म्याशी आपली भिन्नता मानली आहे आणि क्षेत्राच्या सम्मुख होऊन क्षेत्राशी एकता मानली आहे. म्हणून परमात्म्याशी एकता आणि क्षेत्राची संपूर्णपणे भिन्नता दोन्ही गोष्टींना सांगणे आवश्यक झाले. म्हणून भगवंत इथे आपल्याला समजवत आहे की जसं एखाद्या घरामध्ये चहूकडे अंधार आहे, कोणी म्हणतो घरात भूत आहे तर भूत दिसू लागते, अर्थात त्यावेळी भूत असण्याचा भ्रम होतो.
परंतु एखाद्या धाडसी पुरुषाने त्या घरात प्रवेश केला आणि प्रकाश केला, तर त्यावेळी अंधार आणि भूत दोन्ही समाप्त होतात. खड्ड्यात कुठे पडू नये किंवा ठेस लागून पडू नये म्हणून अंधारात चालताना मनुष्य जपून चालतो. त्याचबरोबर विंचू, साप, चोर इत्यादीची भीती त्याला वाटत असते. परंतु प्रकाश होताच ही सर्व भीती समाप्त होते. अंधाराला काय आपल्याला असं काढावं नाही लागत, की अंधाराला भरून भरून जसं कचरा आपण काढतो तसं अंधाराला भरून भरून बाहेर काढला की उजळ. एक काडी लावली, एक उजेड केला की लगेच पूर्ण तो अंधार पळून जातो. तसं आपली भीती पण समाप्त होऊन जाते. त्याचप्रमाणे सर्वत्र परिपूर्ण असलेल्या प्रकाश स्वरूप परमात्म्याशी विमुख झाल्यास अंधकार स्वरूपी संसाराची सर्वत्र सत्ता दिसू लागते आणि अनेक प्रकारची भीती सत्तावीत राहते. संसाराची सत्ता दिसली की भीती वाटायला लागते. परंतु वास्तविक बोध झाल्यास संसाराची स्वतंत्र सत्ता राहत नाही आणि सर्व भीती समाप्त होते. एक प्रकाश स्वरूप परमात्माच शिल्लक राहतो. अंधार नाहीसा करण्यासाठी तर प्रकाशाला आणावे लागते, परंतु परमात्म्याला तर कुठून आणायचं नाहीच आपल्याला. तो तर आहेच आहे. तो तर सर्व देश, काळ, वस्तू, व्यक्ती, परिस्थिती इत्यादीमध्ये जसाचा तसा परिपूर्ण रूपाने भरलेलाच आहे. व्यापक आणि परिपूर्ण, निर्गुण, निराकार, व्यापक आणि परिपूर्ण हे ब्रह्माचे लक्षण सांगितलेले आहेत. म्हणून संसाराची संपूर्णपणे संबंध विच्छेद झाल्यास त्याचा अनुभव आपल्याला आपोआप येतो. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाच्या विभागाचे ज्ञान हे ज्याला आहे त्यालाच विवेक म्हणविला जातो. जो साधक या विवेकाला महत्व देऊन क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाच्या विभागाला योग्य रीतीने जाणतात, तसेच प्रकृती आणि त्याचे कार्य याला स्वयंहून सर्वथा वेगळे अनुभव करतात, ते चिन्मय परमात्मा तत्वाला प्राप्त होतात. त्यांच्या दृष्टीत एका चिन्मय तत्वाशिवाय काहीही राहत नाही. सद्गुरुनाथ महाराज की जय. तर अशा प्रकारे ओम तत्सत या भगवन नामोच्चारण पूर्वक ब्रह्मविद्या आणि योगशास्त्रमय श्रीमद भगवत गीतोपनिषद रूपी श्रीकृष्ण अर्जुन संवादात क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग नावाचा 13वा अध्याय पूर्ण झाला. ओम श्रीकृष्ण अर्पणमस्तु. जय श्रीकृष्ण. छान वाचन केलं ताई. अगदी शॉर्ट पिरियड मध्ये तुम्ही छान वाचन केलं. करून गुरु सगळं करवून घेतात आपल्याला. श्रीकृष्णच करवणारे आहेत. हो. आज एकदम इच्छा झाली आणि तुम्हाला हे केलं आणि त्याची होऊनही गेलं ते सगळं. ते सगळं देवाने. हो ना. काही विचारही नव्हता केला सकाळपासून की आपल्याला आज काही बोलायचं आहे करायचंय म्हणून. म्हणून. नाही, छानच छान वाचलं. आता पुढचा 14वा अध्याय पण पूर्ण घ्या तुम्ही. अच्छा. अच्छा. हा, म्हणजे मग पूर्णच वाचण्याचं, घ्यायचा. हा वाचण्याचं थोडं तरी आपल्याला हे हो. वाटतं. हो ठीक आहे. चालेल. मग उद्या पण आता किती याच्यामध्ये पुष्कळ. मग थोडं थोडं म्हणजे 4 वाजेपर्यंत घ्यायचं ना, फक्त हा, 3 ते थोडे 4. थोडे श्लोक घ्यायचे. एक हा. 20-20 श्लोक घ्यायचे, जास्त नाही, 15 ते 20. हो ठीक. असं खूप हो. वाचायचं हे नाही करायचं. एक हा. 15 श्लोक पर्यंत घ्यायचं. हो हो हं, ठीक आहे. चालेल. चालेल. हम्म. अं, आहे का रेडी ताई? जयश्री ताई रेडी आहे? सारांश, क्षेत्र क्षेत्रज्ञ हॅलो, आता वाचायचं का उद्या वाचायचं म्हणलं? किती वेळ लागेल? खूप वेळ लागेल, मग उद्या वाचते मी. बरं, उद्या वाचा, हरकत नाही. आधी मी आपण लिहून सारांश काढलंय. घेऊयात 13व्या अध्यायाचा आणि नंतर मग 14वा अध्याय स्टार्ट करूयात. लिहून काढले म्हणून म्हणते मी, दुसरं बर नाही. बर, हरकत नाही ना, ते उलट चांगली गोष्ट आहे. त्या निमित्ताने आमचा अभ्यास व्हायला लागलाय, नाही तर आम्ही तर काहीच करत नाही आहोत. नाही नाही, मलाच लक्षात आहे ना की कुठं चालले काय चालले, कारण मागच्या आठवड्यात जरा थोडं गैरहजर होते मी. बर, नाही, मागच्या आठवड्यात मी शाळा सुरू नव्हते. झाली ना. हम्म. आपण पण नव्हतात, पण मी